गुड मॉर्निंग मित्रांनो, तुम्ही बघू शकता आज आहे 31 जानेवारी. आज आपण निफ्टीच्या 23,300च्या कॉलमध्ये एंट्री घेतलेली आहे. आपली जी एंट्री होती 351 रुपयाला एंट्री होती आणि आपला जो स्टॉप लॉस होता 345 रुपयाला आपला स्टॉप लॉस होता. आणि आपलं जे टार्गेट होतं 376 रुपयाचं. आपला जो स्टॉप लॉस होता 5 पॉईंटचा होता आणि आपलं जे टार्गेट होतं आपण ते 25 पॉईंट इथं कॅप्चर केलेलं आहे. चला जाणून घेऊया याच्या मागचा ॲनालिसिस काय होता. तर तुम्ही बघू शकता इथं 5 मिनिटाचा टाईम फ्रेम आहे. तर निफ्टी आज फ्लॅट ओपन झालं. फ्लॅट ओपन झाल्यानंतर मार्केट अपसाईड गेलं. अपसाईड गेल्यानंतर परत इथे खाली आलं रिट्रेसमेंटसाठी खाली आल्यानंतर आपण 9 EMAचा सपोर्ट घेतला. तेव्हा आपण एंट्री केली. एंट्री केल्यानंतर आपण फक्त 2 कॅन्डल वेट केला आणि 2 कॅन्डलमध्ये आपण 25 पॉईंटचा टार्गेट बुक केला आहे. टार्गेट बुक करण्याचं कारण की इथं 23,400 जो आहे स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. तुम्ही 1 आवरच्या टाईम फ्रेममध्ये बघू शकता की मार्केट इथून कंटिन्यू इथून सेलिंग आलं, इथून सेलिंग आहे. इथं 3 टचेस होतं, मार्केट कंटिन्यू इथून खाली एकदा सेलिंग येते. त्यामुळे आपण इथं टार्गेट बुक केलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की आपण एंट्री कशी केली आहे आणि टार्गेट कसं बुक केलेलं आहे. अशाच प्रकारची तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल मित्रांनो तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.